नमस्कार मंडळी. अमेरिकेमध्ये पहिल्या वेळेस येताना मला असा काही अनुभव आला जो मी कधीच विसरू शकत नाही. ॲक्च्युली त्याच्यामध्ये मला मानसिक त्रासही झाला आणि माझं फायनान्शियली नुकसानही झालं. माझी फ्लाईट होती मुंबई ते न्यूयॉर्क अशी. मुंबईतून ते फ्लाईट निघाली, बट माझी फ्लाईट न्यूयॉर्कला पोचलीच नाही. तर झालं असं, माझे हस्बंड होते US मध्ये आणि मी डिसाईड केलं की मी मुलांना घेऊन पाठीमागून येईन. विजा प्रोसेस वगैरे मी नंतर केली, विजा मिळाला, खूप आनंद झाला आणि मी 12 जूनचं तिकीट बुक केलं. 12 जूनला संध्याकाळी माझी फ्लाईट होती आणि सोलापूर ते पुणे, पुणे ते मुंबई हा खूप लांबचा प्रवास आहे. मग सोलापूरहून मी लवकर निघाले आणि जवळपास 5 वाजता मी मुंबईजवळ असेल आणि त्यावेळेस माझा भाऊ माझ्याबरोबर होता कॅबमध्ये आणि माझ्या भावाला एक फोन आला आणि तो बोलला की हां खूप वाईट झालं आणि ही पण एअर इंडियाचीच फ्लाईट आहे आणि माझी पण एअर इंडियाचीच फ्लाईट होती. म्हणजे मला क्लिक झालं की काहीतरी झालं आहे. मी त्याला विचारल्यानंतर त्यानं मला सांगितलं नाही, काही नाही असं बोलला तो. एअरपोर्टवरती जवळपास 7 वाजता मी फोन बघितला असेल आणि त्यावेळेस मला समजलं अहमदाबादचा प्लेन क्रॅश. आणि खरंच ती गोष्ट म्हणजे नाही का, मी तर 5 ते 7 मिनटं जवळपास ब्लँक झाले होते. खूप वाईट झालं. ते लहान मुलांचे फोटोज यायचे आणि ते फॅमिलीज वगैरे असं अजूनसुद्धा आठवलं तर नासा अंगावरती काटे येतात. खूप वाईट झालं त्यावेळेस. आणि त्या दिवशीच माझ्या मुलीचा बड्डे पण होता आणि आम्ही ठरवलं होतं की आपण एअरपोर्टवरती सेलिब्रेट करूया. बट हे सगळं बघून आम्ही ते बड्डे करायचंच कॅन्सल केलं. थोड्या वेळानं बोर्डिंग वगैरे झाली, आम्ही फ्लाईटमध्ये गेलो. फ्लाईटमध्ये बसलो आणि त्या दिवशी संध्याकाळी पाऊस होता. फ्लाईटमध्ये बसल्यानंतर थोड्या वेळाने अनाऊन्समेंट झाली की वेदर कंडिशनमुळे फ्लाईट 2 तास उशिरा निघणार आहे. ठीक आहे, 2 तास गेले कसे तरी. अजून थोड्या वेळाने एक अनाऊन्समेंट झाली की फ्लाईट 3 ते 3.5 तास अजून उशिरा निघणार आहे. म्हणजे जवळपास 5.5 तास आम्ही फ्लाईटमध्येच बसून होतो. तोपर्यंत तर माझ्याजवळ असं चहा नाश्ता असं काही चाललं नव्हतं आणि त्यामध्ये मुलांची रडारडी सुरू झाली. सो दुसरी मुलं रडत होते. आम्ही फ्लाईटमधून मुलांना असं घेऊन फिरत होतो आणि फायनली 5.5 तासानंतर फ्लाईट आमची निघाली. फ्री झालो की फायनली आपण इथं निघालोय आणि आपण US मध्ये पोहोचलो. पण ते झालं उलट वेगळंच. तिथून आम्ही निघाल्यानंतर 2 तासांनी अजून एक अनाऊन्समेंट झाली. इराण आणि इस्रायलचं काहीतरी युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्लाईट रिटर्न घ्यायचे. मग तर एवढं टेन्शन आलं की एक तर सकाळपासून आपण प्रवास करून आलो एअरपोर्टवरती, 5.5 तास आपण फ्लाईटमध्ये बसलो आणि 2 तास आपण फ्लाईट निघाली आपली आणि अजून ही रिटर्न घेणार आहेत. म्हणजे मला तर काही समजत नव्हतं. ॲक्च्युली मुलांना त्रास होत होता, त्यांचं सगळं चेंज झालं होतं, झोप खाणं वगैरे सगळं चेंज, त्यांना त्रास करून आपण आणि आता ते अजून रिटर्न घेणार आहेत. आणि त्याच्यामध्ये असं एक गोष्ट घडली की माझा मुलगा खूपच रडत होता. माझं विंडो सीट होतं आणि मग मी त्याला समजवण्यासाठी मी असं विंडो ओपन करायची, हे बघ असं बाहेर हे असं त्याला मी समजवण्याचा प्रयत्न करत होते आणि तो ते बघत होता, जरा शांत झालता. माझ्या पाठीमागे एक लेडीज होती आणि तिला माझ्या विंडो सीटचा म्हणजे माझा विंडोचा काही प्रॉब्लेम होता मला अजूनही समजला नाही. ज्यावेळेस मी ती विंडो ओपन करायची ती तिनं बंद करायची. 3 वेळा जवळपास असं झालं. मी ओपन करायचे, तिनं बंद करायची आणि ज्यावेळेस मी बंद करेल त्यावेळेस मुलगा माझा मोठ्याने रडायचा. मग म्हणलं की ठीक आहे, तिनं बघावं म्हणून मी काय केलं, तिच्या छोट्या हाताने मुलाच्या ती विंडो मी सरकवली. 2 वेळा केलं मी, तरीही ती बाई तिनं बघितलं असेल तरीही ती विंडो बंदच करायची. ठीक आहे, मी फायनली त्याला समजावलं आणि ती विंडो बंदच ठेवली. कारण मला एवढं टेन्शन आलं होतं मला की तिला तुम्ही असं का करताय, असू द्या असं म्हणायची पण माझी मानसिकता नव्हती. त्यालाच मी शांत बसवलं आणि फायनली आम्ही रिटर्न मुंबईला आलो आणि एअरपोर्टवर रिटर्न मुंबईला आलो
आल्यानंतर मग तेच प्रोसेस, लगेज घेतलं आणि ती जी लाईन असते की आपल्या पासपोर्टवरती फ्लाईट कॅन्सलचा स्टॅम्प देतात त्याला पण मोठी लाईन होती. जवळपास 20-25 मिनटं लागणार होते आणि मुलगा परत रडत होता. तिथे बसायला चेअर्स होत्या आणि तिथे 2 व्यक्ती असे बसलेले होते. मुलांना मी कसं तरी समजावून त्याच्या हातामध्ये मोबाईल देऊन त्या माणसांजवळ बसवलं, त्या 2 व्यक्तींजवळ. तर त्या व्यक्तींचं, हे बघा आजकालची युवा पिढी, हे बघा आजकालचे आई वडील मुलांना मोबाईल देतात. ह्यांना मोबाईल दिलं का टेन्शनच गेलं, पण मुलांवर किती परिणाम होतो, हे ते 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 त्यांचं लेक्चर सुरू झालं. आणि मी त्यांच्याकडे न लक्ष देता मुलाला तिथंच बसवलं, कारण ज्याला त्यालाच माहीत असतं की आपली कंडिशन काय आहे ते. एवढं टेन्शन आणि एवढा त्रास होऊन मी फायनली एअरपोर्टच्या बाहेर पडले. पण मला माझ्या तिकिटाचं काय होणार आहे, मला दुसरी फ्लाईट देणार आहेत का ते, मी त्यांना तिथे विचारलंही नाही. मला एवढं टेन्शन आलं होतं. परत मी कॅब बुक केली. देन मुंबई ते पुणे, पुणे ते सोलापूर. आता याच्यामध्ये मला फायनान्शियली काय नुकसान झालं ते सांगते तुम्हाला. आम्ही येताना जे सोलापूर ते मुंबई अशी कॅब बुक केली होती, त्याचे माझे 7-8 हजार. फ्लाईटच्या तिकिटाचे पैसे तर मला मिळाले, मेल वगैरे केला त्यांनी, फ्लाईटच्या तिकिटाचे पैसे दिले GST कट करून. त्याच्यामध्ये पण 7 ते काहीतरी आय थिंक 7 ते 10 हजारमध्ये काहीतरी त्यांनी म्हणजे कमी दिले आम्हाला. आणि नंतर कॅबचे जायचे पैसे ते झालं. हा काहीच नाही लॉस. मेन लॉस काय झाला, आम्ही जिथे राहतो तिथून आम्हाला वॉशिंग्टन हे एअरपोर्ट जवळ आहे. बट आम्हाला म्हणजे मुलांना आणि मला त्रास होऊ नये कारण फ्लाईट बदलावं लागत होती, त्याच्यासाठी आम्ही न्यूयॉर्कची फ्लाईट चूज केली, कारण ती फ्लाईट डायरेक्ट होती मुंबई ते न्यूयॉर्क. आम्हाला बदलायची गरज नव्हती फ्लाईट कुठे. आणि माझे मिस्टर आम्हाला न्यूयॉर्कमध्ये न्यायला येणार होते. सो त्यांनी तिकीट बुक केलं होतं रॅले टू न्यूयॉर्क असं आमच्या चौघांचं. ते आमचं तिकीट होतं जवळपास 50 हजारचं. ते 50 हजार प्लस GST कट करून ते आलेले आणि कॅबचे असे म्हणून जवळपास माझे 70 हजार तरी गेलेच. आणि हा मानसिक त्रास झाला. अशी माझी पहिली जी अमेरिकेला पहिल्या वेळेस येताना हा माझा अनुभव जो मी कधीच विसरू शकत नाही. आणि